स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बेसिक आरी वर्क कसं करायचं ते शिकणार आहोत। यासाठी एक धागा घेतलेला आहे। आरी वर्कसाठी एक वेगळा धागा मिळतो तो घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं डबल घ्यायचा आहे आणि अशी गाठ मारायची आहे। गाठ मारताना पण ती डबल मारायची अशा पद्धतीनं आणि अशी अडकवायचं आहे। आणि आपल्याला या सुईमधून, ही सुई मी 24 नंबरची घेतलेली आहे। सुरुवातीला तुम्ही 24, 14 नंबरची घेऊ शकता। अशा पद्धतीनं आपण खालून वरती धागा काढणार आहोत आणि जी साखळी तयार होणार आहे तर आपण साखळी टाका असं म्हणतो। खालून वरती टाका। सुरुवातीला काय होतं की आपण नवीन शिकत असतो आणि आपल्याला तो धागा काढताना खूप असं कापड ओढलं जातं। मग त्याच्यासाठी काय करायचं की असे लांब लांब मोठ्या, म्हणजे साखळी टाका घेतानाच मोठा घ्यायचा, लांब लांब घ्यायचा, म्हणजे सुरुवातीला प्रॅक्टिस होऊन जाते। आणि नंतर मग छोटे छोटे घ्यायचे, म्हणजे तुम्हाला वर्क करताना सोपं जाईल। अशा पद्धतीनं आपण सुरुवातीला साखळी टाका शिकणार आहोत। सगळ्यात आरी वर्कमध्ये जर कोणतं महत्त्वाचा पॉईंट असेल तर हा साखळी टाका, कारण या साखळी टाक्यावरतीच सगळे टाके हे आपण मारत असतो किंवा घेत असतो। त्यामुळं ही साखळी टाका येणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आरी वर्कमध्ये मानलं जातं। अशा पद्धतीनं आपण खालून वरती धागा घेणार आणि अशा पद्धतीनं एक 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 टाका मिळून ही साखळी टाका तयार होत जाणार। यालाच इंग्लिशमध्ये चेन स्टिच असं सुद्धा म्हटलं जातं। अशाच पद्धतीनं आपण ही लाईन पूर्ण करून घ्यायची। गाठ मारताना सुद्धा लक्षात ठेवायचं, याचा सगळ्यात गाठ ही सुद्धा एक महत्त्वाची मानली जाते। कारण काय होतं, गाठ मारता आली तरच ते आपल्याला, नाहीतर काय होतं सगळं ते धागा उसवला जातो, म्हणजे सगळा धागा निघतो। म्हणून काय करायचं, डबल हे करायची, चेन स्टिच टाकायची आणि अशा पद्धतीनं ओढायचं थोडंसं, असं मध्ये सुई अडकवायची आणि खाली धागा ओढायचा, म्हणजे बरोबर प्रॉपर ती गाठ मारल्या जाते। ही झाली आपली चेन स्टिच। आता आपण हे आहेत कट पाईप। आता हे कट पाईप आपण याच्यावरती कसं जोडायचं ते बघणार आहोत। सुईमध्ये अगोदर आपण सुरुवातीला एक कट पाईपचा तुकडा घेणार, मग धागा खालून वरती अशा पद्धतीनं काढायचा। एक 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 एकच सुरुवातीला आपण घेताना एक एकच छोटे छोटे पाईप घ्यायचा, म्हणजे काय होतं की सोपं पण पडतं आणि येतं सुद्धा। अशा एक 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 पाईप अडकवत जायचं, म्हणजे आपलं प्रॉपर फिनिशिंगमध्ये काम हे दिसतं। अशा पद्धतीनं आपण कट पाईपची लाईन ही तयार करून घेणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला यावरती खूप सारी प्रॅक्टिस ही करावी लागणार आहे। तुमच्या प्रॅक्टिसशिवाय हे शक्य होणार नाही आहे। तुम्ही जेवढी जास्त याची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही वर्क पटपट करू शकाल। सुरुवातीला जरी तुम्ही शिकत असला तरीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिसवर जास्त भर दिला तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता। सुरुवातीला येतं, म्हणजे जमत नाहीत काही गोष्टी, पण सतत जर तुम्ही करत राहिलात तर या गोष्टी तुम्हाला जमायला लागतात आणि इतक्या छान जमायला लागतात की तुमचा स्वतःवरच विश्वास बसत नाही। अशा पद्धतीनं हे काम तुम्हालाच छान वाटायला लागतं। फक्त करायचं, ते मनापासून करायचं, नाहीतर करायचं नाही। अशा पद्धतीनं शेवटी आपण याला सुद्धा गाठ देऊन मारणार आहोत। एक असा सुईमध्ये अडकवायचं आणि खाली धागा ओढायचा की बरोबर गाठ बसते। ही झाली। आता ह्या आहेत टिकल्या। आता या टिकल्या आपण जोडू, यासाठी पण तसंच करायचं। एक टिकली घ्यायची, सुईमध्ये टिकली एक घ्यायची, नंतर एक दुसरी घ्यायची, नंतर मग एक खालून वरती धागा काढायचा, परत एक टिकली घ्यायची आणि खालून वरती धागा काढत काढत अशाच पद्धतीनं टिकली एक 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 जोडत जायचं। सुरुवातीला थोडा वेळ लागतो,
पण सवय झाली की मग ते पटपट जमायला लागतं. धागा काढतानाच थोडासा त्रास होतो, पण एकदा का ती टेक्निक जमली की वर्क करायला पण खूप सोपं जातं. अशाच पद्धतीनं आपण टिकलीची लाईन पूर्ण केली. आता आपण हे मणी घेणार आहोत. या मण्यांची एक आपण लाईन तयार करून घेणार आहोत. यासाठी काय करायचं की खालून वरती धागा काढायचा, 2 मणी घ्यायचे आणि या धाग्यामध्ये खाली सोडायचे आणि परत अशा पद्धतीनं खालून वरती दोरा काढायचा. 2-2 घेतले की म्हणजे काय होतं की हे जवळजवळ आपल्याला दिसतात. ह्याच्यामधला जो जी साखळी टाकलेली आहे ती कुठंसुद्धा आपल्याला वरून दिसत नाही आणि दिसताना ती एकदम लाईन अशी फिनिशिंगमध्ये दिसते. म्हणजे लक्षात पण येत नाही आहे की हे म्हणजे टाका कुठं टाकला असेल याचा. म्हणून घेताना 2 घेऊ शकता तुम्ही मणी, छोटे 3 घेऊ शकता. तुम्हाला सुरुवातीला तुम्ही 2-2 घेतलेलेच बरे, म्हणजे जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तशी तुम्ही 3सुद्धा घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला मणी घ्यायचे आणि प्रॅक्टिस करायची. तुम्ही पाहू शकताय की किती छान अशी ती लाईन होत चाललेली आहे, तयार होत चाललेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सतत प्रॅक्टिसही करत जायची आहे. तुम्हाला व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आता शेवटी पण आपल्याला असंच करायचं आहे. असं सुईमध्ये धागा अडकून घ्यायचा आहे, खाली धागा ओढायचा आहे आणि ते गाठ मारून घ्यायची आहे. कोणतंही काम करताना, शेवट करताना गाठ मारायची आहे हे लक्षात ठेवायचं. आता हे आपण पांढऱ्या कलरचे छोटेसे मणी घेतलेले आहेत. आता आपण एक मणी ओवलेला आहे आणि नंतर 2 साखळी टाके आपल्याला टाकायचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये थोडा थोडा गॅप हा आपल्याला ठेवायचा आहे आणि एक डिझाईन तयार होणार आहे. अशाच पद्धतीनं आपण एक मणी घ्यायचा, 2 टाके टाकायचे, 2 साखळी टाके, 1 मणी, 2 साखळी टाके. अशाच पद्धतीनं ही लाईनसुद्धा आपण कंप्लीट करून घ्यायची आहे. ही स्टिचचा वापर आपल्याला बाहीमध्ये करता येतो. बाहीला डिझाईन म्हणूनही याचा वापर करता येतो. पाठीमागची साईडला सुद्धा आपण ही करू शकतो, पण पाठीमागच्या साईडला करण्यापेक्षा जर तुम्ही बाहीला ही डिझाईन केली तर खूपच सुंदर असं हे वर्क तुमचं दिसणार आहे. अशा पद्धतीनं ही लाईन आपण कंप्लीट करून घेतली. 1 मणी, 2 साखळी टाकी अशा पद्धतीनं आणि शेवटी आपल्याला हे नॉट याची पॅक करायचं आहे गाठ मारून. यातून असा धागा बाहेर काढायचा, मध्ये असं हे करायचं, सुई ठेवायची आणि खालून ओढायचं, बरोबर पॅक होतं. अशाच पद्धतीनं तुम्ही जर सुरुवातीला आरीवर्क शिकत असाल, अशी प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्ही छान आरीवर्क काही दिवसात करू शकाल. धन्यवाद.